एक महत्त्वाची बातमी, सरकारला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे बाहेर आले तर सरकारचे वाभाडे निघतील असंही सपकाळ यांनी म्हटलंय। सालियन प्रकरण काढून सत्ताधाऱ्यांनी शिळ्या कढीला ऊत आणलेला आहे असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। मुद्द्यांवरती अर्थसंकल्प कुठेतरी गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे, याकडे आपण कसं बघा? अर्थसंकल्पावर चर्चाच होऊ द्यायची नाही आहे, कारण अर्थसंकल्प हा खोकला आहे। फार मोठ्या प्रमाणावर महसुली तूट ही या अर्थसंकल्पामध्ये आहे, भांडवली तूट या अर्थसंकल्पात आहे आणि या अर्थसंकल्पावर जर चर्चा झाली आणि तथ्य पुढे आली तर वाभाडे निघतील। याकरता वेगवेगळे मुद्दे पुढे आणून चर्चा होऊ द्यायची नाही। नागपूरसारखी एक घटना मोठ्या प्रमाणामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज दिशा सालियनचं प्रकरण पूर्णपणे आज अधिवेशनामध्ये गाजतंय, याकडे आपण कसं? रोज एक नवीन वादग्रस्त प्रकरण घेऊन येणे ही यांची कार्यपद्धती आहे। सरकारमधल्या लोकांनी तर जबाबदारीने वागलं पाहिजे। आता सरकारमधली लोक कुठे नागपूरवर गाजवला, कुठे एक दिवस औरंगजेबावर गाजवला, आता आज हा शिळ्याकडीला उतारण्याचा प्रयत्न चालू आहे। हे चर्चेला पुढे जायचं नाही, यांच्याजवळ उत्तर नाही, म्हणून अशी नसती प्रकरणं यांनी पुढे काढली।